पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। कौटुंबिक वादातून एकाने पत्नीसमोरच मिळवणीला संपवलं। नाशिकमधील देवळा तालुक्यातून ही धक्कादायक घटना समोर आली असून बहुरफाटा परिसरात घडलेल्या भयंकर प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली। छाया ज्ञानेश्वर जाधव असं मृत महिलेचं नाव आहे। आरोपी श्याम आगंदास माळी राहणार धोडांबे तालुका चांदवड याला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। मृताचे पती ज्ञानेश्वर जाधव यांच्या तक्रारीवरून देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। श्याम माळी आणि त्यांची पत्नी माया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते। दारूच्या व्यसनासाठी तो पत्नीकडून सतत पैसे घेत होता, यासाठी तिचा वारंवार छळही करत होता। या छळाला आणि मारहाणीला कंटाळून माया माहेरी गेली होती। शुक्रवारी श्याम माळी यांची समजूत काढण्यासाठी आणि वाद मिटवण्यासाठी छाया जाधव यांच्यासह पती, आई आणि भाऊ त्यांच्या बहुरफाटा येथील घरी गेले होते। वाद शांततेत सोडवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच अचानक परिस्थिती बिघडली आणि श्याम माळी याने अचानक हल्ला केला। चाकूने पत्नी माया हिला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न हाणून पडल्यानंतर त्याने मेहुणी छाया हिला गाठलं। तिच्या छातीवर चाकूने वार केले। गंभीर जखमी अवस्थेत छाया ह्या जागीच कोसळल्या। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं। या झटापटीत वाद सोडवताना सोनू कराटे हा देखील जखमी झाला आहे। दरम्यान या प्रकरणात मृत छायांचे पती ज्ञानेश्वर जाधव यांनी देवळा पोलीस ठाण्यात धाव घेतली। अधिक तपास पोलीस करीत आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।